म्हणलं काय महाराज तुमचा देव, एवढे लोक आषाढीला वारीला गेले, त्याला कळायला पाहिजे होतं पाऊस पाडावा का? म्हणे त्यांनी याच्या करताच पाऊस पाडाय, तू लवकर घरी जावा. त्याला लय गार्द बी सहन होत नाही महाराज. अहो इतकं सोपं नाही हो महाराज, कडीला जाणं लय अवघडी. तिथं पाहिजे बरं का, दगड खालून फेकला तर आंबा पाडाचाच पाडा पाहिजे, नाही पाडाचा पाडा तर चंदू महाराज कमीत कमी कैरी तरी पडी पाहिजे. हा पाडाचा नाही कैरी नाही, इजळलेला पाडी तू घरी नेऊन खातो उपयोग होत नाही ना. जिथली तिथं पाहिजे, सिद्धांतम तात्पर्यम पकडतव्य, तिथली तिथंच पाहिजे. नाही तर परवा दिवशी मी म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी शित्ती, मागचं म्हातार भस्कन म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय मही चुलती. मला लय माणसं ताराताराची भेटत आहेत महाराज. आता काय सांगा, त्या पुसतला गेलो मी एकदा, पुसतला ज्याला कावात नाही सुसत त्यानं जावा पुसत तिकडे. मी अभंग घेतला, दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख, आणि त्याचं ध्रुपद लय गोडे महाराज. रंगणी रांग तर गुलगुला बोलत, मागचं म्हातारं म्हणलं रंगणी रांग तर गंगूला बोलत. इथं गंगूचं काय काम, काही म्हणालेत महाराज, काय कोणाची कोणाला भीती राहिली नाही. परमार्थ असा मन मोकळा झाला म्हणा, मनमानी परमार्थ. कोणी उठायचं कीर्तन करायचं, कोणी उठायचं काही करायचं, कोणालाच बंधन नाही राहिले. आणि या रेगा बाळ्याचे परमार्थ सोपा नाही, कडीला जाणं बघा. परमार्थ करायला आपण सगळे लागलो, कडीला जाणं महत्वाचं. आंब्याला जितका मोहर आलाय तितके आंबे लागत, तितका काय आंबे पडत, सगळे कडीला जात नाहीत ना. युद्धाच्या ठिकाणी तलवारीला धार लावून सगळे जातात, विजय सगळ्याचा होतो का? विजय स्त्रियेच्या पाठी एकुची पैसे एखादाच असतो. हो, समुद्रातून पैल तीराला जायला सगळे निघालेत, कडीला जाणारे थोडे आहेत. आस्तेची या महापुरी रिगता ती कोटीवरील प्राप्तीच्या पहिली तरी मी पाहिला नाही. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येतं सिद्ध आहे, येतामापि सिद्धानाम कश्चिन माम येती तत्वतः. महाराज म्हणले थोडे येतं, विरळ ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगिनी. परमार्थ सोपा नाही. एक तर परमार्थ निर्माण होत नाही, झाला तर तो टिकत नाही, टिकला तर अंगावर बांधत नाही, अंगावर बांधला तर फलापर्यंत जात नाही. एक तर एखाद्याला लेकरू होत नाही, झालं तर ते जगत नाही, जगलं तर शाळात जात नाही, गेलं शाळा तर पास होत नाही, झालं पास तर नोकरी लागत नाही, लागली नोकरी छोकरी मिळत नाही, मिळाली तर ती नांदत नाही, जी नांदती तिला लेकरू नाही. इतकं सोपं नाही महाराज. आपल्याला वाटतं बोलाय ठोकर गंध लावलाय, गांधावर जाऊ नका महाराज. काल एका मावशीला म्हणलं, मावशी काय तुमचे मालक कपाळ भरून आष्टी गंध लावतात. मावशी म्हणल्या महाराज त्याच्या गंधावर जाऊच नका तुम्ही, ते नुसतं लावायलाच गंध लावते. सकाळी संडासला गेले ना, लोकांची वळायची पेंडी काढून आणते. काय करायचं तू असे गंध लावलेलं मला सांगा तुम्ही. आता इमानदारीने सांगा, या मंडपातले सज्जन माणसं हातवर घ्या बरं, घ्या ना सज्जन हातवरी. कशाला कोण घेतय महाराज. बरं या मंडपातले दुर्जन माणसं हातवर घ्या. आता तर कोणाचाच लाग नाही, आपण सज्जन बी नाहीत माऊली महाराज, आणि दुर्जन बी नाहीत. आपण मध्ये सापडू धोबी का कुत्ता घर कान घाटला. आपण लय संसाराचे नाहीत, लय देवाचे नाहीत, त्याच्यामुळे देव बी अर्धा जीव लावितून बायको बी अर्धा जीव लावित. आपण कोणाचे मिळत नाही. आता मला सांगा, आपण रस्त्याने जर चाललो आणि एका कडेला रामाची मूर्त दिसली, एकूण रावणाची दिसली, पटकन कोणती उचली तू? हा, रामाची. आता रामाची मूर्त आहे पितळाची, रावणाची सोन्याची. इमानदारीने सांगा, तुम्हाला सटवायची शपथ आता कोणती उचली ना? अहो सगळ्याच ते आपलं काय मायला मंडळ. आता या माझ्या आईसारख्या सगळ्या मावशी माझ्या गळ्यातली काय, बाकी बोल नका. काय माळ आहे कशाची? माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे? हा, माळ श्रेष्ठ आहे ना? हो बरोबर बोलले तुम्ही. मग माझ्या गळ्यातलं तुम्हाला घ्या, तुमच्या गळ्यातलं मला द्या बरोबर. नका नका काढू नका मावशी, राहू द्या राहू द्या. कशाला थोबाड घेऊन तिकडे बघायला, कोण काढायला नाही का माहिती तुम्ही? कशाला कोण काढायला? अहो तो पैसा आहे. अहो तुम्ही डोक्यात धरा, बेजार आहे महाराज. माणसं बेचैन झालेत महाराज, डोक्यात काय राहिलं नाही. कोण करायला मला सांगा तुम्ही? अरे सगळे जर देवागंडी झाले असते तिथं गर्द कमी झाला असता का? आणि तो काय सगळ्याला तिथं येऊ द्यायला का? गांजा पितो काय तू? अरे आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण. एक जण मला म्हणलं काय महाराज तुमचा देव, एवढे लोक आषाढीला वारीला गेले, त्याला कळायला पाहिजे होतं पाऊस पाडावा का? म्हणे त्यांनी याच्या करताच पाऊस पाडाय, तू लवकर घरी जावा. त्याला लय गार्द बी सहन होत नाही महाराज. अहो इतकं सोपं नाही हो महाराज, कडीला जाणं लय अवघडी. परवा दिवशी माझ्याकडे एक म्हातारी आली, पाया पडी, मला म्हणते महाराज तुमच्या हाताने माळ घालू वाटायली. म्हणलं वय किती? 80 वर्ष. म्हणलं तरुणपणातच काऊन नाही घातली माळ, आताच काऊन बुद्धी सुचली? ती म्हणे काय सांगू महाराज, आता का मला चावत आहे का काय? मग चावत नाही म्हणून माळा घालणारे बाय इथाल्या सोडून बरं मांडपातल्या धरून म्हणालो मी. परवा दिवशी मला एक रेल्वे स्टेशनला बाई भेटली, दादा लय बाय हुशार महाराज. रेल्वे स्टेशनला भेटली, मला म्हणते महाराज काय चाललं? मला बरं आहे. कुठं चालले? मला कीर्तनाला.
लग्न झालं का? म्हणलं हो. लेकर बाळ? म्हणलं आहेत 5-7. तुमचं काय चाललं मावशी? या ताण नाही महाराज आपल्याला. म्हणलं बर. लग्न लेकरायची? 4 पोरी 4. म्हणलं बरं. लग्न झालेत का? या. अशा घरी पोरी दिल्यात ज्या घरी सासूचा पत्ताच नाही. बघा ती 2-3. म्हणलं मग आता काय अडचण? ती म्हणली महाराज आता एकच अडचण आहे. म्हणलं कोणती? पोराचंच लग्न व्हायना. म्हणलं होऊ शकत नाही, कारण तिकडे म्हणतात आम्हाला अशा घरी पोरगी द्यायची. जरा तुम्हाला याला 4G लागत आहे मला. काय काय सकाळी कळत. काल आमच्या गावात एका बाईला म्हणलं काकू सरपंचाची बायको तर कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं आहेत कुठं बी जातील. काय सुधरत आहे का नाही? लय उशिरा कळत आहे काय गेला. आता काय सांगा मला. त्याला इलाज होते. हे असं पटकन पकडत लक्षात येत नाही तर मग उपयोग होत नाही मला. त्याच्याने कीर्तन ऐकताना जेवी दुधा लागी मांजर. विठ्ठल विठ्ठल. लय आपल्याला वाटतं आपण लय हुशार आहे. आपल्यापेक्षा लोक लय पुढे गेले मला बी वाटत होतं मी लय दाठेन लय हुशारी मारा. अहो हे बारका लेकर फसतीत राव. परदेश माझ्याकडे पोरगा आला. मला म्हणतो महाराज आपल्या घरी येता का? म्हणलं कशाला? चहा प्यायला. चहा जमत नाही राव. दुसरं पाहिजे काय? ताक पाहिजे तुम्हाला. 1 तांब्या ताक पाहिजे. मी म्हणलं एका तांब्यात काय मग भागलं ना. आणखीन 1 तांब्या 2 तांबे ताक पिलो मला. जाता जाता त्याला म्हणलं बाळ्या तुझ्या घरचं 2 तांबे ताक मी पिलो. तुझी मम्मी तुला काय म्हणणार नाही का? तो म्हणला महाराज कशाला काय म्हणीन त्याच्यात 2-3 मेलला होता. असा राग आला महाराज. जसा ताकाचा तांब्या धरला तसा फोडा. तांब्या फोडा किती पोरग म्हणतं मम्मी महाराजने आपला संडास न्यायचा तांब्या फोडा. आता काय लय कुठं नेत राव. काय काय हसत येत पण हसतात येत. जे माणसं मोकळ्या मनाने हसतात ते मोकळ्या मनाचे असतात बा. आणि जे गालात हसतात प्युअर आतल्या गाठीचे असतात बा. काय काय माणसं हसतच नाहीत. काय काय हसण्याकरता 500-500 इंजेक्शन आहेत मारा. त्याला इंजेक्शन दिलं ना ते कणत. अरे तुला काय देवाने कमी केलं अंशराम? हसलं पाहिजे महाराज कधी. काय देवाने आपल्याला कमी केलं महाराज? एवढ्या मंडपात माणसं बसलीत याच्यातला एक तरी माणूस अजून मेलाय का? मी नेहमी सांगतो प्रवासाचा आनंद का व्हाय? गाडी धोरणात पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. हा मग मजा येते प्रवास. ज्याला प्रवास करायचा ना गाडी धोरणात पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. हा जेवणाचा आनंद का व्हाय? गावरान गाईचं दूध पाहिजे, बाजरीची भाकर पाहिजे आणि तोंडी लावायला. हा खायचं कसं कळत आहे बघा. बाकीचं विचारलं की माना खाली घालते मार. खायचं कळत आहे मार. खायला बी मारा. स्वयंपाकाला बी बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे आणि जेवणाऱ्याला कशी संग काय खावा मावली महाराज याची अक्कल पाहिजे. हो नाही तर काही काही असे ताक आणि दूध एकत्र करून पिते. तुका म्हणे करीन ताक दूध एकच महाराज म्हणले उपयोग होत नाही ना महाराज. ते कळलं पाहिजे. खरं सांगू महाराज खरंच पाहिलं बाया सुगरण होते महाराज. आताचा अवघडी डबेचे डबे मसाला चव नाही कशाला अजिबात चव राहिले महाराज. पहिली बाय भाकर करायची ती इतकी भाकर फुगत होती. आता भाकर नाही फुगत, करणारीच फुगती मोडता पाष्ट. काळ बदलला मारा तुम्ही आणखी. आणि जेवण्याचा आनंद जेवण्याचा सिटीमध्ये का खेड्यामध्ये? आता हे तुमचं गाव खेड्यातच मोडत आहे ना. काय जेवलोत महाराज आम्ही. नुसत्या वासावून मी म्हणलो आधी जेवायचं. हे सगळीकडे असतंय का महाराज मला सांगा तुम्ही? सिटीत नाही खेड्यात. आणखीन बघा आता हे विद्यार्थी मंडळी जे बारकाली याच्या करता टाळी वाजवा एकदा बेस्ट. आता हे विद्यार्थी मंडळीत माझा दुसऱ्या गावची आता इमानदार एखाद्या लेकराला जर भूक लागली, ह्या लेकराच्या चेहऱ्यावरची भूक लागली का नाही ही कळण्याची नजर फक्त आमच्या खेड्यातल्या आईलाची. ही फक्त यांनाच, सिटीतल्या बायाला नाही. नुसतं बोलायला बाबा 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 असलं बोला त्यात चहा का दूध काय झालं मला मी म्हणलं दुसरंच कोणी आलं काय? हे दाता भाऊ मलाच काय घेऊन विठाला सिटीत आनंद नाही मला. सिटीतले माणसं फक्त बोलायला हुशार, त्याला बी त्याला बी वरचढ भेटत काय काय. एक माणूस माझ्या संग भात होता ते सिटीत गेले. आम्ही चहा प्यायला गेलो. ते काकू म्हणल्या चहा करू का सरबत? ते काय म्हणलं माहिती का? चहा होतो सरबत. त्या बाईने डोक्याला हात लावला. लय काय काय माणसं पुढे गेले असते. सिटीतले माणसं फक्त बोलायला हुशार. जिथं टिंब नाही द्या तिथं टिंब द्या. आता हे सतरंजी ना याला संतरंजी म्हणणार. लावायचा बुका आहे ना त्याला बुंका म्हणणार. हरिपट म्हणताना सर्व घंटी म्हणा सर्व घंटी राम द्या. नुसतं बोलायला मोचू. अहो सिटीतल्या बायाला लेकर भेट नाही, कारण बोलणं तसं मोचुळे.
हे जर लेकरू रागवले सिटीतली बाय काय म्हणते माहिती काय, ए पिल्लू तस करू नको, पप्पाला सांगे. तुला काय भजन करायला बोलले काय, सांगे लावायला तू सांगे. त्याला खेड्यातलीच बाय लागते महाराज, काय पोरग नीट होत नाही महाराज. पप्प्या पप्प्या म्हणाले तुला, पप्प्या तुला तुझ्या बापाला संगत चिरीत काय लेकरू भेट नाही राव महाराज. काय करत असते महाराज, मौचूळ बोलण्याला कुठं लेकरं भेटत का महाराज. येऊ का जुळून यायला पाहिजे महाराज, तर जुळत आहे महाराज. कधी कधी वादक चांगले असले तर हे कीर्तनकार धरणात नसते, कीर्तनकार धोरणात असलो वादक नीट नसते, आम्ही दोघं धोरणात असलो गायक नीट नसते, हे सगळे धोरणात असले तुम्ही नीट नसता. त्याला सगळेच नीट पाहिजे. बरं काय काय ठिकाणी सगळंच चांगलं आहे पण पैशाचा पताच नाही. इथं सगळं त्याच्यामुळं काही ताण नाही बरं, हे सगळंच पाहिजे होय. आता माझ्या पाकिटात जर चिचुके भरून दिले तर जमल. पैसा कमवायला आपण सगळे चालूच मारा, फक्त काही धंदे वजा करून पैसे कमवा. पहिला धंदा दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका, 1. दुसरा धंदा मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका, 2. तिसरा धंदा शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका, 3. चौथा धंदा विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका, 4. आणि 5वा धंदा खाली बघायची येईल असा धंदा करून पैसा कमवू नका, 5. लक्ष्मी घरातून ढकलून दिली तरी तुमची जाणार नाही महाराज. आणि पैसा असा आहे रे महाराज, नशिबातच काय काय उगच जळते. त्याने लय नेले तुला नाहीत ना, गप मरतो त्याच्यावर जळायचे घेणदेण नाही. काय काय निसते धुपू धुपूच मरायली, खाल्लेली भाकर रांगी लागणार द्यायची. आता आपल्या नशिबातच नाही का मराव का मारा. एखाद्याने 50 लाखाचा बंगला बांधला, मग मरायचं का त्याच्या. उलटा त्याच्या 50 लाखाच्या बंगल्याची सावली झुकून पडते का, तिकून आपली बाज न्यायची टाकायची झोप. आपल्याला याच्या पलकडे कळत नाही भाऊ. काय करतो तू का मरू तू का, पैसा नशिबात लागतो महाराज, नाही मिळत. आमच्या गावाकडे एका बाईने चिठ्ठी फाडली माऊली भाऊ, तिला 1500 रुपये चिठ्ठी फाडली, तिला 15 लाखाची गाडी लागली. काय कपाळ भारी बाईचं. आणि ती बातमी मी व्हॉट्सअपला ऐकली, मला करमच ना. मी म्हणलं 1500 रुपये 15 लाख, आपण बी चिठ्ठी फाडून बघा. आणि मी बी चिठ्ठी फाडली. मला वाटलं तिला स्कॉर्पिओ लागली, आपल्याला हिस्टा लागल. आणि चिठ्ठी फाडीन 15 दिवसांनी बघितलं मला शेगडी लागली. बसत आपण नाही महाराज, नशिबातच लागते महाराज. तुम्ही आणखीन बघा महाराज, पैशावाल्याकडेच पैसा जातो, त्याची जातच लई चित्र आहे. धनवंता घरीन करी धनाची चाकरी, ज्याला सरता सर नाही ना त्याच्या बोकांनी पैसे, आणि ज्याला मात पैसा नाही त्याला पैसे लोक देत नाही. धंदा उलटा आहे लोकांचा. सध्याचा काळ इतका दलिंदर आहे महाराज. आता युट्यूब लावू देत नाही मी, पण आता उगं लावायचे. ते काटछाट केली तर तुम्ही लावा, ते नाही त्याचं घेण देण नाही काय. कारण आम्ही ग्रामीण माणसं, आमच्याकडून खालीवर शब्द जातेच. आणि हे काय झालं माझ्याकडे लोक येऊ देणार नाही. तू मिनती इकडे आली की फटकी येत नाही, आपल्याकडे लोक येत नाहीत. कारण हे सध्याचा काळ युट्यूबवाले लय चांगले आहेत, नाशिणारे आपलेच लोक आहेत. महाराजाचं वाटोळ केलं महाराजांनी, आणि पुढाऱ्याचं वाटोळ केलं पुढाऱ्यांनी. आपलं नाशिणारे आपलेच आहेत, लोक नाही. तो लोकाला काय करायचंय, लोक इतके प्रेम करणारे माणसं नाहीत, हे आपलेच लोक असतील. आपलं तर आपलं कशी नाशित येते एकदा सांगतो. वळईच्या कडीला कुत्री गेली, 5-7 पिले दिले मोकळा मंगळवार. पण ते पिले दिल्या होती माय म्हणली लेकराला, ह्या बघा मी लोकांनी हाड म्हणलं तरी पोटात अन्न साठवून त्याचं दुधात रूपांतर करून तुम्हाला पाहिजे ती. पण वळईच्या बाहेर जाऊ नका, कारण जग लय विचित्र आहे, चांगलं ध्यान देऊ नका. पिले म्हणले नाही जात आहे. पण ते गलीतले बारकाली लेकरं हळूहळू हळूहळू वळई पशी गेली, आणि ते बारकाली बिस्किटचे पुढे घेऊन गेली. आणि एक एक बिस्किट चारीत चारीत ते बारकाली पिले त्याने दादा गलीत आणली, आणि त्याला बिस्किट चोरू लागली. त्याचं योग्य चाललं. पण बारकाली लेकरं बारकाल्या पिल्याला बिस्किट चारायले मोठ्याल्या कुत्र्याने बघितलं. आलंय लक्षात, हो नाही तर टावर खालीच रेंज नसायची. आलं लक्षात. म्हणजे जसे मोठाले कुत्रे आले चंदू महाराज, काय ते महाराज बिस्किट तर हिसकून घेतलीच, रक्त भोंबाळ होस्तो पिले मारली महाराज, सगळं घेतलं, हातबल झाली. आणि मग ती पिले वळईच्या दिशेने गळी, आणि तितक्यात त्यांची आई तिकून आली. बाळा हो, हे हाल तुमचे कोणी केले, तुम्हाला काय म्हणलं होतं जग लय विचित्र, बाहेर जाऊ नका. त्या पिल्याने दिलेलं उत्तर इतकं गोडे रवी महाराज. ते म्हणले आई जग लय चांगलं आहे ग, आमचे जे हाल केलेत ना हे आपल्याच अवलादीने केली. जोऱ्यात वाजवा टाळी, नाही तर वाजू तरी नका. आपले हाल करणारे आपलेच महाराज, त्याच्यामुळे सांभाळून राहा. अहो मला सांगा, हे हिरोने दारू पिऊन नट करून नाच करतात महाराज, त्याची क्लिप कोणी व्हायरल केली का. एखाद्या महाराजाकडून एखादा शब्द अपशब्द गेला त्याची क्लिप व्हायरल करायची काय गरज महाराज. हा बरं महाराज बोलते कोणा करता, एखादा शब्द जर वाईट बैठकीत सांगा तुम्ही, हे व्हायरल करायची काय करायची तुम्हाला. अहो अहो ज्याला तुम्हाला सांगतो समाज सुधारायचा का, मला सांगा. दुखणं जर बरं करायचं असेल, गोळी कडू खावा का गोड खावा, हा का गोड जमन.
अहो जात नसती. चोंभाळणाऱ्या माणसापासून कधी बी माणसाने सावध राहावा. आपल्याला आपलं वाजणारे लोक आवडतील. ते दलिंदर असतील. तुमच्या हातपायाला बेंड आलं तर चोंभाळावा का फोडावा? बेंड आलाय का तुम्हाला कधी? बेंड आलं तर चोंभाळावा का फोडावा? बरोबर ना? काय करावं? फोडावा. नाही एकच सांगा. हा फोडावा. ते चोळावं लागतं मला. हा सगळं सोडून फोडायचं. म्हणजे चोळून फोडायचं का? म्हणजे आमचं आणि तुमचं जरा बदल दिसायला लय बदल नाही ना. आमच्या इकडे माणसं मेल्यावर जाते. तुमचं कसं? मला सांगा, हात पायाला बेंड आत निसतं त्याला चोंभाळून जमत नाही. त्याला काय करावं लागते? फोडावं लागते. जितकं आपण त्याला चोंभाळून तो तुकाराम महाराज म्हणले तितकं आतमध्ये गारके हाणते. निंबादिला रोग अरे तुटाया अंतरी पोंभाळी तावरी आतच रे. म्हणून चोंभाळ्यापासून सावध राहा. हे काय नाही महाराज. आपल्या तोंडावर आपली स्तुती करणारे माणसं आपल्या गैरहजेरीमध्ये आपली निंदा करीत असते. हे कधी विसरू नका. कोणाकडून मोठेपणाची अपेक्षा कधी ठेवू नका महाराज. हे आपल्या करता नाही, त्याच्या फक्त पोट भरण्याकरता तुम्हाला काही बी म्हणतील. हो अरे मोठ्याने चांगलं म्हणाव. आमच्या सारख्या दलिंदाराने तुम्हाला चांगलं म्हणून काय होणार आहे? आम्ही दलिंदारच आहेत ना. म्हणा ना. हो अहो इतकं सोपं आहे का मला सांगा तुम्ही? आमचं पुण्य लोकांनी घेतल्यामुळं महाराज बिघडली. लोक म्हणते महाराज बिघडे. महाराज नाही बिघडे, तुम्ही बिघडली. आता मी कीर्तन करालो, पुण्य का पाप? बोला ना. पुण्य. आता मी कीर्तन करून पुण्य कमवायचं आणि तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं. आमचं पुण्य म्हणजे आम्ही कीर्तन करून पुण्य कमवायचं, तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं. आमचं पुण्य तुम्ही घ्यायचं आणि तुमचं पाप आमच्या बोकांडी द्यायचं. मग काय दुसरं? इतकं हे सोपं आहे का महाराज? इतकं सोपं नाही. चांगल्या साधूच्या संगतीत जा महाराज. तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. बाकीच्या भांगार लोकांच्या नादी काय लागतं महाराज? हा साधूच्या संगतीत जर तुम्ही गेले ना, तुमचं कवा चांगलं होईल मेळ लागणार नाही महाराज. चांगल्याच्या संगतीत माणूस राहायला चांगलंच होतंय. आता मृदंगाचार्यत महाराज उगा यायच्या माग माग चला. नाही वाजित आलं तरी माणूस मांडी वाजी तुम्हाला. गायकाच्या संगतीत राहा. नाही म्हणता आलं तरी तोंड ग बसत नाही. कीर्तन करायचा संघ करा. अर्ध कीर्तन डायव्हर करतो. अरे चोराचा संघ करा. चिरगुट दिसलं तरी मन धावत. एक बैसता चोरा पासी तैसीच होय भूत. संगतीची पावर आहे महाराज. चांगल्याच्या संगतीत राहिला माणूस चांगलाच होतो महाराज. द्राक्षाचा येल मला लिंबावा जायची. काय म्हणला? कशाचा येल? कुठं जायचं मला? खालची म्हणले नको जाऊ, ती जात लई कडू. कोणती? लिंबाची. तो मला नाही आम्ही संग राहिलोय. आणि वर गेलं आणि खाली आलं ते मला कस तरीच व्हायली. अरे महाराज म्हणले तू गेला कशाला गाड्या? चांगल्याच्या संगतीत राहा. वाईटाच्या संगतीत कधी बी वाईटच होतं महाराज. कधी बी. साधू आहे ना, कधी बी आपलं चातुर्य हरपीत असतो, महत्व हरपीत असतो आणि येड्यासारखं वागत असतो महाराज. येड्यासारखं वागल्यामुळं साधूला येडं म्हणायचं नाही बरं. महात्मा कधी कधी पिशाची वत, उन्माद वत, बाल वत, लेकरावून वागतो कधी कधी उन्माद वत, पिशाची वत. म्हणून साधूकड कधी आचरणाने बी बघू नाही. साधूकड चमत्काराने बी नाही. साधूला बघायचं असेल ना, त्याचा अनुभव बघावा महाराज. सचखंड गाडीमध्ये पॅसेंजर गाडीमध्ये लय फरक असतो महाराज. पॅसेंजर गाडीला चढायला उतरायला लय टाइम असतो. सचखंड बघूच तर जाती. ते म्हणतो ते प्रमाण होत तर टाळच गवसत नाही. काय कायला कीर्तनाला माणसं लय तरबेत लागतात महाराज. नेमलट माणसं कुठे जमाना दादा. गुळगुळा वाजती टाळ का घळघळा वाजती टाळ? गुळगुळा वाजती टाळ. परमार्थ असं मनातून पाहिजे महाराज. उगा असं नेमलटपणे परमार्थ करूच नाही. मनातून पाहिजे. माझ्या विठोबाचे नाम आट्टा हसे उच्चारी संत म्हणले. हा पहा माझा अनुभव. अनुभवाने बघा संताकडे. अनुभवाचे पैलू लय गोड आहेत महाराज. काय गोष्टी जीवनात आपल्या असे त्याचा अनुभव माणसाने कधी घ्यायचा बी नसतो, लोकांना सांगायचा नसतो. काही गोष्टीचा अनुभव आपण घ्यायचा असतो पण लोकांना कधी सांगायचा नसतो. काही गोष्टीचा अनुभव लोकांना सांगायचा असतो पण आपण घ्यायचा नसतो. आणि काही गोष्टीचा अनुभव स्वतः बी घ्यायचा असतो, लोकांना बी सांगायचा असतो. मुद्दे चार आहेत बा. पहिला, काही गोष्टीच्या नादी आपण बी लागायचं नाही आणि लोकांना लावायचं नाही. दारू आपण प्यायची बी नाही, कशी लागती म्हणून लोकांना सांगायची नाही. सगळ्यात दलिंदर धंदा दारू महाराज. चांगल्याचे घर उद्ध्वस्त झाले दादा. खरं की नाही? कारण मी एक दारू पिणाऱ्याचा मुलगा आहे म्हणून तळमळी. नाही तर दारू पिणाऱ्यावर बोलणं सरपंच एवढं सोपं नाही. आता एखादं जर असं मध्ये आडवं झालं गाडीला आणि तुम्हाला जर म्हणलं ते कुंकड बी बोलायला, तुम्ही काय म्हणता? खरं आहे त्याचं, तो काय बोलायचं?
दारू पिणाऱ्यावर बोलणं एवढं सोपं नाही महाराज. तुम्ही आणखीन बघा, दारू पिणाऱ्याचे संसार इतके उद्ध्वस्त आहेत महाराज, लेकराची काळजी नाही, घरच्याची काळजी नाही. आणखीन बघा, त्या दारू पिणाऱ्याची एक भाग्य आहे महाराज, सगळ्यात जास्त खानदानी बायको चांगली कोणाला भेटते माहिती आहे का तुम्हाला? हा, कोणाला? महाराजाला. अरे कवास नाही बाबा, 50% धंदे हीच काढलेली. काय सांगायचं तुम्हाला, आम्ही इकडे कीर्तनाला घरी विचारावं कुठे महाराज उधळलंय. दारू पिणाऱ्याची बायको नवऱ्याला कधी उधळ म्हणली? अरे कवास नाही, पुन्हा मार खायला निबर. तुम्ही मारा आवाज होऊ देत. महाराजाच्या बायकून निसतं चापट बियाणू. दारू पिणाऱ्याची बायको नवऱ्याबद्दल कधीच गारणं करीत नाही महाराज, कधीच नाही. देवाच्या मंदिरात जर गेली तर देवाला एकच प्रार्थना करते, देवा कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे रे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. हे देवा आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. देवा हे देवा देवा आयुष्याचा जोडीदार. कधीतरी काहीतरी वाटलं पाहिजे महाराज. किती सोन्यासारखा नरदे महाराज. दारू पिऊन, विष पिऊन काय प्रमाण वाढलेत महाराज. रवी महाराज, लेकराला फाशी घेणं, औषध घेणं, फुकून घेणं आणि एरीत उडी हाणणं काहीच वाटा नाही महाराज. इतकं सिंपल, काहीच वाटा नाही. अहो, आत्महत्या करणं म्हणजे देवाच्या तोंडात मारणं. हे जीवन माणसाने कधी अजून घालू नये. याची ताकद किती माहिती? यांनी जर तुम्ही ठरवलं तर देव होता येते तुम्हाला. देवाची वैन निस्त वैन म्हणती. मग संत म्हणले कचरा काऊन करायला घ्यायचं मला सांगा ना तुम्ही. काऊन करायला मला सांगा बरं. नरदे आपल्याला मिळालाय का कळालाय? कळाला काय? नाही. मायबाप मिळाले का कळाले? आपल्याला कळाले का? बायको मिळाली का कळाली? कारण सगळं तिचं ऐकत होत ना, म्हणून ती कळाली आणि मिळाली बी. आईनं आवाज द्यावा, लेकरू म्हणतो या कोण कोण आवाज आला कोण, आणि नुसतं बायकोन म्हणा होय हो. अरे तू येडा झाला काय? काकडा निसता म्हणू नको, त्याच्यातले शब्द बघ ना जरा. माता माऊली पाचारी शब्द नाही दिला महाभूता, झालो नर पाचारिता शब्द नाही दिला. लोक म्हणते जग लय पुढे चाललं. काय पुढे चाललंय जग? चंद्रावर गेलंय का उंदरावर गेलंय? कुठं चंद्रावर गेलंय? काय बदललं जगातलं मला सांगा बरं तुम्ही. लोक बायकोचं ऐकतेत का बायकोच्या भावाचं ऐकतेत? सुधारणा काय? लोक मायबापाचं ऐकतेत का बायकोच्या मायबापाचं ऐकतेत? खरं का? मै शपथ क्या बात आहे. कोण ऐकत महाराज? बदलला परमार्थ. लोक म्हणते जग लय पुढे गेलं. काय नाही महाराज. अरे चोऱ्या थांबल्या नाही आहे, अत्याचार थांबले नाही, व्यभिचार थांबले नाही. काय जग पुढे गेलं महाराज? अरे देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली, पतिव्रता सोनी उपवासी राहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. काय मारा कुठं पुढे गेलो आपण? गरज नरदे काळा आपल्याला. अहो जर नरदे केळा असता तर माणसानं दारू पेली. जर नरदे कळाला असता तर सप्त्याला पैसे दिले नसते. म्हणले काय कळलं नाही महाराज? इमानदारीने सांगा, नरदे आपल्याला मिळाला, कळाला नाही मला अजिबात नाही. तुमचं नाव काय दादा?
अमोल भाऊ राग नाही येणार, भावासारखे तुम्ही माझ्या, राग नाही येणार. तुम्हाला मोटरसायकल आहे का? कोणती गाडी? शाईनी. किती लाखाची? सेकंड. बरोबर ना. इमर्जन्सी जर तिच्यातलं पेट्रोल संपू नये पण संपलं, तिच्यात तुम्ही रॅकेल टाकता का? कशामुळे? इंजन खराब होईल तिचं. किती हजाराच्या गाडीचं? बरोबर ना. मग 40,000च्या गाडीचं इंजन खराब होईल म्हणून 50 रुपयाचं रॅकेल टाकतो का आपण? नाही ना. मग 40,000च्या गाडी ती किती काळजी. मग बघा ना, कोट्यावधी किमतीची गाडी, खपाखप खंबीची खंबी हाणतो. अरे हे कळून घेण्याकरता कीर्तन आहे ना. उगत ह्या बघा तमाशा म्हणून इकडे येऊ नका महाराज. तुमचे सुद्धा लेकरा बाळाच्या तोंडातले काढून पैसे खर्च करायचे महाराज. अरे काहीतरी बरं झालं पाहिजे याच्याकरता महाराज. एवढा मोठा सप्ताह करायचा महाराज. 2 लोकांनी जरी कायमची दारू सोडून दिली महाराज तरी तुमचे पैसे चांगल्या कामाला. आणि घडलं पाहिजे बरं महाराज, नाही तर उपयोग नाही. संतांनी ओरडून सांगितलं महाराज, बाबा कशाला आयुष्य बरबाद करता. आणि ते रवी महाराज असले महाराज, तुम्हाला सांगतो येडा कीर्तनकार बी त्याला अंगात येते त्याची. कारण ही ताकद ही एक एनर्जी महाराज. कीर्तनाला माणसं 7.5 करणारे पाहिजे का 7 करणारे पाहिजे? पुढं बसणारे माणसं फ्रेश पाहिजे. उगं थोबाड पाडले काही कामच नाही. परदेशी एक माणूस पुढं बसलं लोकच मान हलवी. मला वाटलं ते लयचा अभ्यास सगळं कीर्तन मी त्याच्याकडे बघूनच केलं. आणि कीर्तन झाल्यावर लोकांना विचार लयचा अभ्यास होईल. लोक म्हणले ते बैर आहे काय हाणतो लय कुठं नाही महाराज. पुढं बसणारे माणसं फ्रेश पाहिजे महाराज. काय देवाने आपल्याला कमी केलंय सांगा मला. एवढा मोठा ते दलिंदर रोग आलता दार. कोणता रोग होता देऊ? कोरोना. त्याचा भाऊ दुसरा देऊ कोणता? ओमिक्रॉन. लोकांना जमत ना. लोक म्हणजे आमिर खान. काय आता ते काय नाव कसं काय नाव आहे त्या काय महाराज. किती बेदार आहे लोकांच्या मला सांगा तुम्ही. त्या कोरोनात चंदू महाराज कोणाचं किती जळालं माहित नाही पण आमचं बुडा सगळं जळालं कुठाने महाराज काय सांगू. पण एक जाऊ दे, ते कोरोना रोग आला बरोबर बरं झालं. कशामुळे माहिती का? आपलं कोण आहे कळून. काय व्यक्तिमत्व आहे महाराज. आणि लय साधं बरं का महाराज. कधीच गर्व नाही अहंकार नाही काय नाही महाराज. गोड माणूस महाराज. असा आवाज पाहिजे महाराज. कोयल से तेरी बोली खरू झालेलं कुत्र घासल्याशिवाय राहत नाही. पहिले गाणे बी लय भारी होते. काय ते काय गाणे आले दादा मारा. तू एका गाण्याचा अर्थ तुम्हाला कळत नाही मारा. जिर नाक मुखा नाक मुखा नाक काय ते गाणं आहे का काय. आतापर्यंत कितीतरी गढुळाच्या पाण्यात नागाची पिली मेली. किती जगे वाऱ्याने फाटली. शांताबाई आल्या गेल्या मेल्या. हालो बाबूराव वड्यातच गेलं. कुठं काय कबूतर ज्या गेलं ज्या म्हणलं काय राहील ती गेलं मारा. ती पुन्हा ती मैना आली. ती कोणती ती मैना गेली मारा. ती मैना गेल्यावर पुष्पा आली. पुष्पा गेल्यावर पुन्हा आली. ती नाही सांगत आहे बाबा. लय कुठं नाही मारा. काय अहो किती किती गाणे आले मारा. आता लोकांना ऐकू वाटतात कधी. लोक म्हणते बंद कर पडते बस झालं म्हणतात का नाही. पण ज्ञानोबा राहायचं रूप पाहता म्हणता नाही. रामकृष्ण सुंदर ते त्याला म्हणते. कंटाळत नाही हो कारण ताकद आहे ना ती. आयुष्य माये